आता आपण पोचलोय ताईच्या घरी जिंतीमध्ये. सगळं हे झालंय काय त्याला म्हणतात असं उन्हाने थंडीने. गाडी तिकडे आले गेला. चला 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 उतरा उतरा. चला. अरे काय दाजी कुठे केलं? काय झालं? काय झालं? मी इतकी वाईट आहे का? काय झालं? बावड्याने तो कसला व्हिडिओ बनवलाय बहिणीला न सांगितलं राजकारण करतो. काय तू येड्याचा बाजार आलाय ना कर नको. कुठे आला की यायचा होता किती नाही आलं. काय काय म्हणलाय ती? जाऊ दे तू नको टेन्शन घेऊ. त्या लक्ष दे जाऊ नको त्याकडे अजिबात. मी सांगितलं का मग ताईला तू जाऊ नको. अगं पोरगी आली माझ्याकडे राहिली 4 दिवस. त्यांचं गाणं शूट करा 4 दिवस तर कुठं किती एकच रात्र होते. रात्री 8 वाजता आली. सकाळच्या परी दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस मध्ये गेलं. दुसऱ्या दिवशी गेलात तुम्ही तिकडं. सकाळच्या परी तर इकडे आली ना. काय झालं ज्या दिवशी आली त्या दिवशी उशीर झाला. दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस मध्ये माझं पण ते पुष्पाचं शूटिंग एडिटिंग चालू होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो पहाटेच्याला आणि रातच्याला आलो. कसं आई बाप्पाच काम आहे सांगायचं शिकवायचं. किती काय काय म्हणलं बघितलं तू व्हिडिओ? बघितला. जाऊ दे आता राजकारण करायला ह्यात काय राजकारण करायचं. आणि त्या पोरीची काय चुक आहे उग? दाजी कुठे गेली? मी काय म्हणली काय बोलली का? त्याचा राग धरला असं हात झटकला. त्याचा कवर राग धरणार? मी राग धरते का कुठल्या गोष्टीचा तुमचा? त्या बर्थडेच्या केकचा हा त्याच्यामुळे तिला राग आला आणि माझ्या लेकरांचा राग राग करते खंदुशावण करते. काय केलं मी खंदुशावणी? मला माहिती कसे त्यामुळे तू त्या बोलण्याकडे नको लक्ष देऊ. ते तसंच करतो. त्याला फक्त कारणच पाहिजे. तू फोन करून मला बोल. व्हिडिओ कशाला बनवला? मला बोलायचं ना फोन करून. त्याला कुठल्या चांगल्या गोष्टी समजवायला गेलं तर काय होतंय ते आपल्याच अंगलोट येतंय. मी आता त्याला चांगलं समजवण्याच्या उद्देशाने मी त्याला असं पण पर्सनली सांगितलं होतं. आणि नंतर मग व्हिडिओ बनवून पण सांगितलं त्या पोरींच्या बाबतीत. तिने वेगळंच काहीतरी म्हणायला लागला आणि लोक पण मग मलाच म्हणायला लागले तुझं असं. पण लोकांना काय माहिती की बाबा नक्की कॅमेराच्या पाठीमागं किंवा मागं काय काय गोष्टी आहेत. त्यामुळे मी तो विषय सोडून दिला. प्रियंकाने पण बनवला होता व्हिडिओ की स्वीटी नाही आल्या ताईंनी सांगितलं असं. मी पण असंच म्हणू का असं तसं. त्यांना माहिती होतं ना स्वीटी येणार आहेत म्हणून. इथून निघताना ताईंनी फोन केला मामी मी यायला लागले म्हणून सांगितलं होतं. कधी पण इथून निघताना फोन करते आधी निघालोय म्हणून. मग एवढीच माया तर म्हणलं की मी काल एवढीच माया तर म्हणलं इथे तर यायचं न्यायचं तिला. किती केलं तर ती लेकरूच आहे ना. नाही त्या टायमाला घेतो काहीतरी टेन्शन घेऊ. तसलंच आहे. कालपासून व्हिडिओ सुद्धा बनवला कसलाच नको म्हणलं. म्हणतो घर सोडून जायचं. मी आता निघूनच चाललो. मी आता बायका पोरांनाच घेऊन चाललो गावालाच. मला असंच केलं तसंच केलं. नुसतं पोकाळ धमक्या देतय नुसतं काय बोलतय व त्याच्या पायी सगळ्या डोक्यात अजून म्हणे पोकाळ म्हणतोय जात. अगं तसं नाही म्हणत मी. उग मोकार काय होतं त्याच्या पायी. मी टेन्शन मध्ये तू टेन्शन मध्ये. आणि टेन्शन मध्ये असलं की व्हिडिओ बनवणं होत नाही. शूटिंग वर लक्ष लागत नाही. काल मी स्क्रिप्ट लिहायला बसतो. मला 2 स्क्रिप्ट लिहायच्या होत्या. एकच स्क्रिप्ट लिहिली मी. एक झालीच नाही. काय करायचं? शूटिंग वर परिणाम म्हणजे कामावर परिणाम. चुकून तरी कधी करण का असं. दाजी कुठे मामीकडे विचारलं की का गायसाठी तुला जायला काय होत होतं का मामीकडं? सांगितलं होतं ना तुम्हाला आल्या त्या दिवशी. जायचं ना उड्या मारीत 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 मामी मामी माझा मामा करत करत जायचं का नाही? म्हणले होते ना जायचं मामाच्या गळ्यात बिळ्यात पडायचं जरा म्हणजे बामाला जरा बाच्या आल्यासारखं वाटल. कृष्णा कांदा बघायला गेला काय झाड मोठे काय करतो तू? दाजी कुणीकडे जायची तयारी चालू आहे? उद्या लग्न आहे लग्नाला जायचंय. कोणाचं लग्न करता आता? लग्न मेहुणीच्या
पोराचे होय गोंधळीचं. जाऊ दे नको टेन्शन घेऊ. चल आता आलोय ना तर काय करू मग मी सांग. तू मोकार येऊन जा कशाला केलं. लय दिवस महिना झाला आलेलो पुन्हा दाजी म्हणते नुसतं काय म्हणतेच येतो असंच येत नाही तसंच येत नाही होता रविवार. ह्यांचं गाणं तर राहिलेलं शूट करा नाही तर काहीतरी आपलं शूट बीट करा हिंडा फिराव खावा पिवा निघावं आपलं म्हणजे तुला पण बरं वाटेल दाजीला पण. लय दिवस झालं तू नाही आला इकडं. लय दिवस म्हणजे महिना 2 महिने झाला असतात बहुतेक. तर आलाच नाही थांब जागरण झाल्यापासून तर नाही आला. जागरण 27 तारीख जायचं जागरण आता महिना झाला की त्याच्या आत तरी कुठं आला. आलता बावड्याचा फोन बिन. फोन नाही आला काय नाही मीच केलता एकदा त्याने नाही उचलला. व्हिडिओ मध्ये सरळच म्हणतोय माझ्या लेकरांना आणि बायकोला आणि खंदुशावणी खोंशावणी करते. काय खोंशावणी केलं मी ती काय आणि मी करते माहिती चुकून का तरी करेन का खोंशावणी. ती उग काहीतरी आपल्या बद्दल वाईट साईड बोलून उग युट्यूबवर मोकारी आणि युट्यूब फॅमिलीला असं वाटतं की आपणच चुकीचं आहे. आता काय माहिती मागच्या गोष्टी काय काय आता सगळ्याच गोष्टी. आता मी व्हिडिओ बनवला किती केलं तर ते लेकरू तू येऊन घेऊन जायचं तर कमेंट पण आलं ते लेकरू लग्न करून द्यायला निघाला. तर आई बापासाठी लेकरूच असतं इतकं कळतंय का तिला. लग्न काय आताच नाही करायचं. लग्न 1-2 वर्षांनी करायचं. आता तिचं 18 झालं ते 20 वयात लग्न करायचं. प्रत्येक जुळून ठेवले. माझी पिवड्या सुद्धा टेन्शन मध्ये आलं माहिती आहे माझं बघुलं ती किती हसत येते माझ्याकडे. गाडीतनं जात्या म्हणजे तुम्ही रडायला लागले. घरचं काय खायला प्यायला केले का दाजी. मग काय नाही निवांते. कुणीकडे कुठल्या गावाला लग्न. गोंधळी. कोंडवडी. बर 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 बिगुल कसं काय चालतंय. पिक्चर लागला त्या सावळ्या कुंभाराचा. लग्न होय दाजी तुम्हाला कसं वाटलंय बावड्या बोललेला. काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा. मी काय त्याचं आपण कधी त्यात आलोय का सांगितलं का काय नाही आपण असं सांगत असतो तोंडी ते तुमचं तुम्ही बघा काय आहे ते आपल्यापर्यंत काय आणू नका. तुमची ती भाऊ बहीण तुमचं तुम्ही बघा. म्हणलं चला यावं ताईकडे जाऊन तुमचं तुम्ही बघा काय आहे ते आपल्याला काय ह्यात घेऊ नका. त्यांनी काहीतरी हे करायचं की ह्याने काहीतरी व्हिडिओ टाकायचा की त्यांनी काहीतरी टाकायचा. छोट्या छोट्या गोष्टीला वगैरे काहीतरी तुम्हाला फोन आहे बोलावा सांगावा कळलं पाहिजे त्याला. काय तर नाही ताईने फोन केलता की वाटतं. होय ताई फोन केलता ना तो उचलला नाही. बहिणीने वाटलं नव्हतं असं रंग दाखवलं म्हणून. आपला हाय हीच सांगितलं हाय हीच बोलले ना. बरं जाऊ दे. चल ताय तुझ्यासाठी काय आणलं तू दाखव. ये माझ्या मागं. ए ते बंद कर तात्या. काय आणले